Join fast. Only 16 members. I will share the screen. The screen is visible for you. Hello. Am I audible? Yes, ma'am. Okay. Yeah. तुम्हाला स्क्रीन दिसते? एक मिनिट मी. स्क्रीन दिसते सर्वांना? सगळ्यांना स्क्रीन दिसते का? किती मुलं जॉईन झाले? फक्त 21, ओनली 21. ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना सुरेखा? स्क्रीन दिसते का तुम्हाला? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. न्यू टॉपिक आपण स्टार्ट करतो. तुम्हाला सांगायची एक सूचना राहिली. तुम्हाला जी मी सिलेबस सुरुवातीला दिलेला आहे 8 टॉपिक असतील. फर्स्ट सेमिस्टर मध्ये आम्ही फक्त 6 टॉपिक कंप्लीट केले होते. 20% रिड्यूस त्यावेळेस नोटीस आलेली होती. पण आता तुमचं जे सिलेबस आहे ते 100% कंप्लीट करायचं आहे. म्हणजे अजून 2 टॉपिक तुमच्या ह्याच्यामध्ये ऍड होतील. म्हणजे टोटल 8 टॉपिक तुम्हाला असतील. ओके, लक्षात राहू द्या हे. सो नेक्स्ट आपला 4th टॉपिक असणार आहे. हा खूप छोटा टॉपिक आहे. एक 10 ते 12 स्लाइड्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि जे तुम्हाला 12th ला सोल्युशन झालेलं आहे, सोल्युशन जो टॉपिक पाहिला ना तुम्ही 12th स्टँडर्डला, सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, तर त्यातलेच बरेचसे पॉइंट्स आहेत. त्यामुळे हा टॉपिक तुमच्यासाठी खूप इझी असेल. सो नेक्स्ट सी द इट्स वेटेज इज अप टू 9 मार्क्स. ओके, सी द अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये काही टर्म्स आहेत त्या आपण पहिल्यांदा स्टडी करूया. बेसिक टर्म्स. फर्स्ट ऑफ ऑल द कॉन्सन्ट्रेशन. ओके, द अमाउंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन मीन्स व्हॉट? Concentration is the amount of solute present in unit volume of solution. ठीक आहे, एक युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे, त्यामध्ये साकीब जॉईन झाले का? पारे नाही वाटत. 71. ठीक आहे, साकीब साठी हिंदी मध्ये बोलावं लागतं थोडंफार तरी. ठीक आहे, साकीब नाही जॉईन झालेला आज. ओके, पहा कॉन्सन्ट्रेशन कशाला म्हणायचं? एक सोल्युशन तयार केलं आपण युनिट व्हॉल्यूमचा. त्या सोल्युशन मध्ये जेवढा अमाऊंट ऑफ सोल्यूट तुमचा प्रेझेंट असतो त्याला आपण त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो. सपोज 1 लिटर मध्ये जर 1 ग्रॅम शुगर डिझॉल्व केली तर त्याचे जे कॉन्सन्ट्रेशन असते ते 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन होते. ठीक आहे, तर 1 मोलार हे काय असतं तर त्या आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असतं तर द अमाऊंट ऑफ सोल्यूट. ठीक आहे, सोल्युशन मध्ये किती अमाऊंट सोल्यूट प्रेझेंट आहे ते फाइंड आउट करणं म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करणं. कॉन्सन्ट्रेशन मीन्स द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके, इट इज कॉल्ड एज द कॉन्सन्ट्रेशन किंवा दिस टर्म इज द concentration term. So it is expressed in the various units as normality, molarity, molality. ठीक आहे, नॉर्मॅलिटी मोलॅरिटी तुम्ही पाहिले 12th ला. मोलॅलिटी ही आता तुमच्यासाठी न्यू असेल. सो फर्स्ट सी द नॉर्मॅलिटी. The concentration is expressed in normal, molar or molar. ओके, पहिला आपण पाहूया याच्यामध्ये नॉर्मॅलिटी कशाला म्हणायचं पहा. नॉर्मॅलिटी इज द नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन इट. ठीक आहे, नॉर्मॅलिटी आपण कशाला म्हणतो की नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन इट. सोल्युशनचं व्हॉल्यूम जेवढं असेल
त्यामध्ये किती नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट असणार आहे. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट असा शब्द आला की ते नॉर्मॅलिटी असते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट आलं की तर त्याला म्हणायचं नॉर्मॅलिटी. ठीक आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. इन दॅट capital N is equal to capital N for normality and for normality. So capital N is equal to, we have the formula weight of solute in gram, it is called as WS. Okay, weight of solute means WS. W for weight, S for the solute. Weight of solute in gram divided by equivalent weight of solute, that means ES. ES means what? Equivalent weight of solute into 1 divided by volume of solution in liter. ठीक है, this is the formula of normality. I'll repeat again. Weight of solute in gram divided by equivalent weight of solute into 1 divided by volume of solution in liter. Solutionचं जे व्हॉल्यूम आहे ते आपण लिटर मध्ये कन्सिडर केलं आहे. पहा, देन जर आपण शॉर्ट टर्म यूज केले तर आपण असं लिहूया WS, इथं पहा WS डिवायडेड बाय ES इंटू 1/V. हा असेल तुमचा शॉर्ट मध्ये नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे, नॉर्मॅलिटी सगळ्यांना समजले. नॉर्मॅलिटी कशाला म्हणायचं? नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट असतात इन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन द लिटर. सोल्युशन जे आहे तुमचं ते लिटर मध्ये आपण कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, दिस इज अबाउट द नॉर्मॅलिटी. ठीक आहे, नॉर्मॅलिटी समजली सगळ्यांना? यामध्ये काय अडचण आहे का नॉर्मॅलिटी मध्ये? फॉर्म्युला तोंडपाठ करायचे, कारण याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले जाणार आहेत. मे बी तुमचा का 100% सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तुमची आता ऑफलाईन एक्झाम होईल का ऑनलाईन ते काही आयडिया नाही. मे बी ऑफलाईन सुद्धा होऊ शकते. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला थेरॉटिकलची क्वेश्चनची पण तयारी करावी लागेल. म्हणजे एक्सप्लेनेशनचे जे असतील ब्रॉड क्वेश्चन त्याची सुद्धा तुम्हाला तयारी करावी लागेल. सी, यामध्ये काय अडचण आहे का सांगा? कॉन्सन्ट्रेशन, नॉर्मॅलिटी समजलं का? समजले का? ऐकू येते मला? मेसेज नाही केला तर चालेल, बोला तुम्ही. समजले का? परत सांगू का? हॅलो, मुलांमध्ये ठीक आहे 36 ओनली पार्टिसिपेट झाले का? प्रशांत नागने, प्रशांत समजले का? हॅलो हॅलो प्रशांत, काय अडचण आहे का याच्यामध्ये? E02 संगीता, डू यू अंडरस्टँड इट? द कॉन्सन्ट्रेशन अँड नॉर्मॅलिटी. हॅलो संगीता. Yes, ma'am. Yes. ठीक आहे, ओके. नंतर शुभदा, शुभदा समजले का हे? काय अडचण आहे का याच्यामध्ये? Yes, ma'am. ओके, मग रिस्पॉन्स देत चला पटपट, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. कारण की 2 टॉपिक अजून तुमचे वाढलेले आहेत. 100% सिलेबस कव्हर करायचा. ठीक आहे, मी थोडं शॉर्ट मध्ये सांगते, थोडं हे किचकट आहे. पण तुमचं 12thला जर क्लिअर झाला असेल, 12thला क्लिअर झाला असेल तर तुमच्या लक्षात येईल. तरी पण मी थोडं अजून एकदा रिपीट करते. प्रशांत नागने, आहे का प्रशांत? का झोपले तुम्ही शेवटच्या लेक्चरला? सी, कॉन्सन्ट्रेशन आपण कशाला म्हणतो? सोल्युशन मध्ये जेवढ्या अमाऊंटचं सोल्यूट आपण डिझॉल्व्ह करतो त्याला म्हणतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन. आता हे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस आपण नंबर ऑफ वेने करू शकतो. त्यामध्ये नॉर्मॅलिटी आहे, मोलॅरिटी आहे, मोलॅलिटी आहे. ठीक आहे, तर आपण पहिला पाहूया नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी आपण कशाला म्हणतो? तर नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट. ठीक आहे, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट हा शब्द जर असेल, ग्रॅम इक्विव्हॅलेंट एवढंच लक्षात ठेवायचं. ग्रॅम इक्विव्हॅलेंट शब्द असेल तर ती नॉर्मॅलिटी असते. मग त्याचा फॉर्म्युला असतो N, that is normality is equal to weight of solute in gram divided by equivalent weight of solute into 1 divided by volume of solution in liter. मग हे weight of solute जे आहे त्याला मी WS असं शॉर्ट मध्ये लिहिलं आणि equivalent weight of solute साठी लिहिलं ES. मग आपला फॉर्म्युला झाला N is equal to WS divided by ES into 1 divided by capital V. Okay, are you getting? समजला का फॉर्म्युला? Yes, ma'am. ओके, राइट डाउन.
न्यू हेडिंग तुम्हाला जे मी रायटिंग दिलेलं आहे 2-3 पेजेस होतील. 3 आहेत कदाचित. तर ते पेजेस सोडा आणि 3-4 पानं सोडून त्याच्या पुढं नवीन टॉपिकचे हेडिंग टाका. अनालिटिकल केमिस्ट्री, मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्री कम्प्लीट नाही काय तर तेच. ओके ठीक आहे टाका अनालिटिकल केमिस्ट्री लिहा. त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म लिहा कॉन्सन्ट्रेशन किंवा स्टार करून लिहा. हेडिंग टाका कॉन्सन्ट्रेशन. Okay, write in that the amount of solute present in unit volume of solution is expressed in various units as follows. First, write normality in bracket मध्ये capital N लिहा. Normality. Okay, write down the number of gram equivalent of solute. Number of gram equivalent of solute per volume of solution in liter. Per volume of solution in liter. Okay. Just write down the formula. Capital N is equal to weight of solute in gram. Weight of solute in gram. In bracket capital WS. In bracket capital WS. Divided by equivalent weight of solute. In the bracket ES. In bracket ES into 1 divided by 1 divided by volume of solution in liter. Volume of solution in liter. Write down capital, therefore capital N is equal to WS divided by ES into 1 divided by V. 1 divided by V.
Okay. Next, see the next slide is for molarity. Okay. Second is the molarity. See, the molarity is the number of moles of solute. Okay, number of moles of solute in 1 liter of the solution. Normality मध्ये आपण number of gram equivalent म्हटलो होतो. दोन्ही डिफरंट आहेत वर्ड. मोलॅरिटी मध्ये नंबर ऑफ मोल्स म्हणायचं फक्त, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपल्याला काढता येतं. वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. सो नंबर ऑफ मोल्स जर असं म्हटलं तर ती मोलॅरिटी असते. आणि नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट असा जर शब्द आला ग्राम इक्विव्हॅलेंट तर तो तुमचा असतो नॉर्मॅलिटी. ठीक आहे, एवढाच फरक आहे दोन्ही डेफिनेशन मध्ये. मोलॅरिटी तुमची असणार आहे द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. तिथं पण 1 लिटर ऑफ सोल्युशन एवढाच व्हॉल्यूम घेतलेला आहे आपण. इथं पण 1 लिटर ऑफ सोल्युशन एवढाच तुमचा असणार आहे. सो हिअर the formula for the molarity is that the number of moles of solute divided by volume of solution in liter. मी अगोदरचा फॉर्म्युला दाखवते तुम्हाला नॉर्मॅलिटीचा. आपण फॉर्म्युला लिहिला होता वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. इथं फॉर्म्युला लिहिला आपण वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम इंटू सॉरी तर तुम्हाला वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिवायडेड बाय इथं मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट तुम्हाला घ्यायचा डिवायडेडला. आणि इथं तुम्ही काय घेतलं होतं इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट घेतलं. इक्विव्हॅलंट वेट आलं तर नॉर्मॅलिटी आणि मॉलिक्युलर वेट आलं तर ते तुमचा फॉर्म्युला असणार आहे मोलॅरिटीचा. ठीक आहे, म्हणून फॉर्म्युला असेल तुमचा वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट दॅट मीन्स एमएस. तिथं होतं ईएस, नॉर्मॅलिटी मध्ये ईएस इथं एमएस. ठीक आहे, सो इंटू 1 डिवायडेड बाय व्ही हे आहे असं असेल. सो एम इज इक्वल टू डब्ल्यू एस डिवायडेड बाय एम एस इंटू 1 डिवायडेड बाय व्ही. हा झाला तुमचा मोलॅरिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे, मोलॅरिटी मी अजून एकदा एक्सप्लेन करते नंतर आपण लिहूया. मोलॅरिटी इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नॉर्मॅलिटी होतं तुमचं नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट होतं. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ऍज मोलॅरिटी. ठीक आहे, मग मोलॅरिटीचा फॉर्म्युला असेल तुमचा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन इट. ठीक आहे, मग हाच फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स आपण वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट या फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. कॅपिटल एम इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम दॅट मीन्स डब्ल्यूएस डिवायडेड बाय ईएस नाही घेणार आपण. ईएस असेल तर ती नॉर्मॅलिटी, इथं आपण एमएस घेणार आहोत. ठीक आहे, एमएस मीन्स व्हॉट मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. ठीक आहे, इंटू 1 डिवायडेड बाय व्ही. सो कॅपिटल एम इज इक्वल टू डब्ल्यूएस डिवायडेड बाय एमएस इंटू 1 डिवायडेड बाय व्ही. ठीक आहे, एमएस मीन्स व्हॉट एमएस मीन्स मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट, नॉट महेंद्र सिंग. मुलांचं आन्सर असतं एमएस मीन्स व्हॉट महेंद्र सिंग, हे की नाही, मुलांच्या डोक्यात तेवढंच असते. एम इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम WS divided by molecular weight of solute that is MS into 1 divided by V. So this is your molarity. Okay, do you understand the molarity? मोलॅरिटी मध्ये काय अडचण आहे का? ठीक आहे, लिहून घ्या, राईट डाऊन. सेकंड टर्म लिहा मोलॅरिटी. Write down the number of moles of solute. The number of moles of solute present in 1 liter of solution. 1 liter
of solution is known as molarity. Is known as molarity. Okay. Write down the formula. Molarity is equal to number of moles of solute divided by volume of solution in liter. Volume of solution in liter. Okay. Write down M is equal to weight of solute in gram in bracket WS divided by molecular weight of solute in bracket MS into 1 divided by V. Next, capital M is equal to WS divided by MS. WS divided by MS into 1 divided by V. Next, see the third concept, mole fraction denoted by the factor S. Mole fraction is the ratio of moles of substance. ठीक आहे, mole fraction हा काय असतो, एक रेशो आहे the moles of substance to the total number of moles. ठीक आहे, moles of substance जे इन्व्हॉल्व झाले असतील सोल्युशन मध्ये प्रेझेंट असतील to the total number of moles of all the substance present in the solution. This ratio is indicated by the mole fraction. Suppose a binary solution, आपल्याकडे जर बायनरी सोल्युशन असेल, बायनरी सोल्युशन म्हणजे त्या सोल्युशन मध्ये दोन कंपोनेंट्स प्रेझेंट असतील. ठीक आहे, कंपोनेंट ए असेल आणि कंपोनेंट बी, त्या सोल्युशनला आपण बायनरी सोल्युशन असं म्हणतो. बायनरी म्हणजे त्या सोल्युशन मध्ये दोन कंपोनेंट्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, सो suppose the binary solution made up of Na, N means number of moles of A, Nb means number of moles of capital B. Okay, so moles of component B, आपल्याला जर मोल फ्रॅक्शन A साठी लिहायचं असेल तर आपण XA इज इक्वल टू लिहिणार आहोत Na डिवाइडेड बाय Na प्लस N. ठीक आहे, Na हा नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनेंट आहे, Na हा कोण आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनेंट, and Na plus Nb indicates the total number of component which is present in the solution. सोल्युशन मध्ये दोन कंपोनेंट्स आहेत, ए पण आहे आणि बी पण आहे. ए चा काढायचा झाला तर Na डिवाइडेड बाय Na प्लस Nb लिहायचं. बी चा सपोज तुम्हाला मोल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे तर तुम्ही लिहिणार आहात Nb डिवाइडेड बाय Na प्लस Nb. ओके, ए चा असेल तर Na लिहायचं फक्त इथं, आणि बी चा असेल तर तुम्हाला फक्त इथं Nb लिहायचं आहे. ठीक आहे, मी अजून एकदा रिपीट करते थोडं शॉर्ट मध्ये बघा. मोल फ्रॅक्शन हा एक रेशो असतो, रेशो ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स टू द total number of moles of all the substances present in the solution. डिवाइडिंगला
all the components ची sum घेतो आपण. So suppose the solution is made up of two components, that is a binary solution, component A and B. So the mole fraction for A is XA is equal to, we can write Na divided by Na plus Nb, and for the mole fraction B, is it written as the XB is equal to Nb divided by Na plus Nb. Okay, this is about the mole fraction. Mole fraction समजला सगळ्यांना? काय अडचण आहे का याच्यामध्ये? मोल फ्रॅक्शन मध्ये काय अडचण आहे का याच्यामध्ये? मोल फ्रॅक्शन मध्ये do you understand the mole fraction? Yes, ma'am. Okay, write down the third concept. Third, mole fraction. Mole fraction, writing that it is the ratio of, it is the ratio of moles of substance, moles of substance to the total number of moles of all the substances present in the solution. Present in the solution. Write down. Suppose, next point, suppose binary solution is, suppose binary solution is made up of component Na and Nb, component Na and Nb. Next sentence, moles of component B, moles of component B moles of component B, then first mole fraction of A in bracket XA is equal to, Na divided by Na plus Nb. Na divided by Na plus Nb. Next, mole fraction of B,
that is XB is equal to NB divided by NA plus NB. Is it over? Over or not? Okay, next. See. One numericals. Write down. Write down. First, calculate normality. Calculate normality. Normality and molarity of solution. And molarity of solution. Molarity of the solution which contain 4.9 gram of H2SO4. 4.9 gram of H2SO4. ओके, काय काय कॅल्क्युलेट करायचे आपल्याला? मोलॅरिटी अँड नॉर्मॅलिटी आपल्याला फाइंड आउट करायचे. सो हिअर 4.9 ग्रॅम दिलेला आहे तुम्हाला WSI ची व्हॅल्यू. ओके, आणि H2SO4 आहे त्याचं तुम्हाला आता मॉलिक्युलर वेट माहिती, तुम्हाला अगोदर त्याचं नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील. ठीक आहे, H2SO4 ची. सो राईट गिव्हन लिहा यामध्ये टू फाइंड म्हणा. ओके, राईट द आन्सर. टू फाइंड मध्ये तुम्हाला नॉर्मॅलिटी अँड मोलॅरिटी फाइंड करायचे. गिव्हन दिलेला आहे तुम्हाला WS इज इक्वल टू 4.9. आता H2SO4 चा MS तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल अगोदर. ठीक आहे, तर इथं मी फाइंड आउट केलेला आहे. पहा, मॉलिक्युलर वेट तुम्ही कसं काढणार आहात, सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट कसं काढलं जातं पहा. मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू, आता H2SO4 चा फॉर्म्युला मी इथे लिहिलाय. ओके, मग हायड्रोजनचे ॲटम्स किती आहेत सांगा मला. H2SO4 मध्ये हायड्रोजन किती आहेत? 2 आहेत. ठीक आहे, 2. म्हणून मी इथं काय केलं, 2 गुणुले कॅपिटल H. ठीक आहे, प्लस आता हे H2 चा प्रश्न संपला. आता या सल्फर, या हायड्रोजन आणि या ऑक्सिजनची आपल्याला बेरीज करावी लागते त्यांच्या मॉलिक्युलर वेटची. सो 2 गुणिले H लिहिल्यानंतर मी प्लस S लिहिणार आहे. प्लस S. आता इथं सल्फरचा एकच आहे. समजा सल्फरचे इथं 2 असते तर मी S इंटू 2 असं केलं असतं. इथं सल्फरचं एकच आहे म्हणून मी फक्त ओनली S असं लिहिलंय. अगेन प्लस आता इथं ऑक्सिजन आहे. ठीक आहे, मग ऑक्सिजनचे किती आहेत इथं? 2 ॲटम, सॉरी 4 आहेत ऑक्सिजनचे, म्हणून मी इथं लिहिलं 4 इंटू O, किंवा इथं O इंटू 4 असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मग 2 आहेत हायड्रोजन. मग हायड्रोजनचा मॉलिक्युलर वेट असतं एकाचं, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. जेवढा ॲटॉमिक नंबर असतं त्याच्या दुप्पट त्याचं मॉलिक्युलर वेट असतं. एक्सेप्शनल फक्त याला हायड्रोजन आहे. आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये फक्त एकच आहे असा एलिमेंट की ज्याचं ॲटॉमिक वेट आणि मॉलिक्युलर वेट सेम आहे, तो म्हणजे हायड्रोजन. म्हणून त्याचं मॉलिक्युलर वेट आणि ॲटॉमिक वेट सेमच असतं, म्हणून 2 इंटू 1 लिहिलं मी. ठीक आहे, आता सल्फर जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 16 आहे. 16 गुणिले 32 त्याचं मॉलिक्युलर वेट आहे, म्हणून मी 32 लिहिलं. ऑक्सिजनचं तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक नंबर आहे 8. ओके, 8 दुने 16 म्हणून त्याचं 16 आलं मॉलिक्युलर वेट. मग 16 एका ऑक्सिजनचं झालं. असे किती आहेत H2SO4 मध्ये? 4, म्हणून मी 16 गुणिले 4 केलं. जर तुम्ही एवढं हे टोटल कॅल्क्युलेट केलं तर यू आर गेटिंग द आन्सर 98.
ठीक आहे, सगळ्यांना समजलं मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट म्हणजे एमएस मी कसं फाइंड आउट केलं, समजलं सगळ्यांना? काय अडचण आहे का याच्यामध्ये? कुणा असं आहे का की त्याला एमएस समजलं नाही? एमएस कसं काढायचं? एमएस मीन्स मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. ओके, इथपर्यंत समजलं? हॅलो, हा ठीक आहे. आता नेक्स्ट याच्या पुढे आता मॉलिक्युलर वेट आपण फाइंड आउट केलं, एमएस फाइंड आउट केला, किती आला? 98. आता इक्विव्हॅलंट वेट काढायचं. मॉलिक्युलर वेटच्या हाफ इक्विव्हॅलंट वेट असतं. ठीक आहे, ह्या काही गोष्टी तुम्ही 12th मध्ये शिकलेल्या आहात, पण लक्षात नसेल तरी पण मी रिमेंबर करत आहे, आठवण करून देते तुम्हाला. मॉलिक्युलर वेटच्या हाफ त्याचं इक्विव्हॅलंट वेट असतं. सो तुमचं मॉलिक्युलर वेट आलेलं आहे 98. सो त्याच्या हाफ असेल तुमचं इक्विव्हॅलंट वेट, दॅट इज 49. आता तुम्हाला एमएस मिळाला, ईएस मिळालेला आहे आणि डब्ल्यूएस तर दिलेला आहे. सो राईट द फॉर्म्युला. नॉर्मॅलिटीसाठी फॉर्म्युला लिहिणार आहोत आपण, डब्ल्यूएस डिवाइडेड बाय ईएस इंटू 1 डिवाइडेड बाय व्ही. ओके, मग डब्ल्यूएस लिहिलं मी 4.9 डिवाइडेड बाय 49 इंटू व्हॉल्यूम 1च आहे म्हणून 1/1. 1 डिवाइडेड बाय 1. तुमचा आन्सर येईल 0.1. ठीक आहे, देन नेक्स्ट सेकंड आहे असेल तुमचा फॉर्म्युला फॉर द मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे डब्ल्यूएस डिवाइडेड बाय एमएस. ओके, इंटू 1 डिवाइडेड बाय व्ही. सो डब्ल्यूएस आहे तुमचा 4.9, तुमचा एमएस आहे आता आपण कॅल्क्युलेट केलेला 98 इंटू 1 डिवाइडेड बाय 1. सो युअर आन्सर विल बी द 0.05 मोलर. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द नॉर्मॅलिटी अँड मोलॅरिटी. ठीक आहे, इथं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते हे न्यूमेरिकल कम्प्लीट करा. आणि सेकंड जे न्यूमेरिकल आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचे. ठीक आहे, जमेल का फाइंड आउट करायला सेकंड? ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिला तरी स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला? येस मॅम. ओके, आता सेकंड प्रॉब्लेम समजला ना? हा, याच्यामध्ये काय अडचण नाही ना? ओके, सेकंडचं घ्या इथपर्यंत, म्हणजे पूर्णच घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड पण येईल. हा घ्या, चला सेकंडचा सेकंड जी स्लाइड आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला का? सेकंड स्लाइडचा स्क्रीनशॉट घेतला? येस मॅम. ठीक आहे, थर्डचा पण घ्या. सेकंड जो न्यूमेरिकल आहे तो वाचायचा, सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सुटला तर ठीक आहे, नाही सुटला तर तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे त्यावरून समजून घ्या आणि लिहून काढा. जर तुम्हाला वाचून हा न्यूमेरिकल समजलं नाही, समजेलच, खूप सोपे आहेत, जसे 12th ला सोडवलेत ना तुम्ही त्यापेक्षाही सोपे आहे. आणि सेकंड न्यूमेरिकल पर्यंत कम्प्लीट करा तुमचं जे रायटिंग आहे ते. मी जर सेकंड न्यूमेरिकल तुम्हाला समज नसेल, त्यामध्ये काय अडचण असेल तर आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया याच्यामध्ये. ठीक आहे, दोन्ही न्यूमेरिकल साठी एक पाठपुट पेज सोड. ठीक आहे, पाठपुट पेज सफिशियंट आहे. राईट द थर्ड न्यूमेरिकल. स्पेस सोडा 2 न्यूमेरिकल लिहिण्यासाठी. थर्ड न्यूमेरिकल लिहा. हाऊ मच AgNO3 इज रिक्वायर्ड? हाऊ मच AgNO3 इज रिक्वायर्ड to prepare 500 ml 500 ml and 0.5 normal equivalent 0.5 normal full stop. Equivalent weight is ES दिलेला आहे तुम्हाला. Equivalent weight is 170 आणि V पण दिलेला आहे 500 into 10⁻³ तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? WS फाइंड आउट करायचे. पहा दिलेलं काय काय आहे तुम्हाला, हो का? इथं पहा, इथं जो फॉर्म्युला आहे ना, इथं बघा तुम्हाला
WS दिलेला आहे या प्रॉब्लेम मध्ये पहा. WS तुम्हाला किती दिलेला आहे, सॉरी WS फाइंड आउट करायचा. WS फाइंड आउट करायचा आहे. ES जो आहे तुमचा, ES तुम्हाला दिलेला आहे 170. इथं पहा 170 दिलेला आहे आणि व्हॉल्यूम दिलेला आहे तुम्हाला 500 इंटू 10⁻³ तुम्हाला काढायचं काय आहे, WS. WS जे आहे ते राईट हँड साइडलाच राहू द्या. बाकीचे जे व्हॅल्यू आहेत ES 1/V या लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करायच्या आणि तुम्हाला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, लिहून झालं का? थर्ड न्यूमेरिकल लिहिला का? लिहून झालं? थर्ड न्यूमेरिकल लिहिला का? इज इट ओव्हर? ओके, Yes, ma'am. ओके, राईट डाऊन द फॉर्म्युला. गिव्हन म्हणा, आन्सर म्हणा, त्यामध्ये गिव्हन लिहा. ES is equal to 170. ES is equal to 170. V is equal to 500 into V is equal to 500 into 10⁻³ ओके. फॉर्म्युला लिहा. WS नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला लिहा. WS इज इक्वल, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू, नॉर्मॅलिटी किती दिलेली आहे तुम्हाला 0.5. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. इथं एक मिनिट, इथं नॉर्मॅलिटी आहे ना, इथं तुम्हाला व्हॅल्यू टाकायची आहे 0.5. 0.5 नॉर्मॅलिटीची व्हॅल्यू टाकणार आहात तुम्ही. WS तुम्हाला काढायचा आहे. ES तुम्हाला दिलेला आहे 170 आणि V दिलेला आहे तुम्हाला 500 गुणिले 10⁻³. सो राईट द फॉर्म्युला. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू WS डिवाइडेड बाय ES. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू WS डिवाइडेड बाय ES into 1/V. Okay, into 1/V. Okay, put the values. Normality ची व्हॅल्यू टाका 0.5. मी सांगते तसे लिहा. 0.5 is equal to 0.5 is equal to WS divided by 170. WS divided by 170 is equal to 1 divided by 500 into 10⁻³. 500 into 10⁻³. ठीक आहे. W जो आहे तो राईट हँड साइडलाच राहू द्या. बाकीचे जे व्हॅल्यू आहेत ES आणि तुमचा 1/V ते लेफ्टला शिफ्ट करा. लेफ्टला कोण आहे? लेफ्टला किती व्हॅल्यू सांगा मला. लेफ्टला कोण आहे? 0.5 आहे, बरोबर आहे? Yes, ma'am. हा, ठीक आहे. आता इकडचं जे आहे ना, WS च्या खाली किती आहे? 170. 170 इकडं लेफ्टला पाठवा आणि 1/V हे पण काय करा, लेफ्टला पाठवा. किती येते आन्सर सांगा मला कॅल्क्युलेट करून. 42.5 येते का बघा. जर मिळालं तर मी इथं सोडून इथं टाईप करते आणि उद्या तुम्हाला सांगते. ठीक आहे, बघा. तुमचा आन्सर असेल पॉइंट, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं मी सांगते. 0.5 इज इक्वल टू WS डिवाइडेड बाय 170 गुणुले 1 डिवाइडेड बाय 1 डिवाइडेड बाय 500 into 10⁻³ किती येते आन्सर कॅल्क्युलेट करून सांगा मला.
42.5. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, नेक्स्ट असेल तुमचं क्रोमॅटोग्राफी. रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण मी थोडे 10 मिनिट अगोदरच सोडणार आहे. रिमेनिंग पार्ट जो असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ठीक आहे, तोपर्यंत हे रायटिंग कम्प्लीट करा. उद्या काय आपले लेक्चर नसते वेन्सडेला. एक दिवस आहे तुम्हाला. मी बरेचसे रायटिंग दिले तुम्हाला. अगोदरच्या फ्युअल मधले पण 3 पेजेस दिलेत. आता पण हे 2 न्यूमेरिकल्स लिहायला दिलेत. तर उद्याचा वेळ आहे, तुम्ही कम्प्लीट करू शकता. रिमेनिंग पार्ट्स आहे तो आपण थर्सडेला पाहूया. ठीक आहे, वेन्सडेला आपलं लेक्चर नाही. थर्सडेला आपण रिमेनिंग जे पॉइंट्स असतील ते आपण तिथून कंटिन्यू करू. ठीक आहे, विल स्टॉप हियर. अडचण असेल तर काय अडचण असेल तर काय अडचण असेल तुम्ही मला विचारू शकता. 1 मिनिट चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. थर्सडेला विचारू शकता किंवा. ठीक आहे, ओके, वी विल स्टॉप हियर. रिमेनिंग पार्ट्स विल सी ऑन द नेक्स्ट लेक्चर.